पेपर होण्याआधी सांगितलं होतं की मुंबई पोलिसला आलेल्या आपल्या टॉपरला आपण आयफोन देणार आहोत आणि पहिला आलेला विद्यार्थी जो आहे तो आपला नव्हता, परंतु सेकंड आलेला निलेश वाघमारे हा आपला विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याला आपण कल्याणला राहायला आहे तिथून पुण्यात बोलवून घेतले। आज आई आलेली आहे सोबत, व्यवस्थित सगळं सत्कार झाला आहे इकडं पुण्याच्या ऑफिसला आणि जो आयफोन घ्यायचा होता तो आयफोन सुद्धा आणलेला आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। आयफोन आहे विथ त्याचं कव्हर, चार्जर, ज्या काही गोष्टी असतील अगदी पॉवर बँक ह्याच्या सहित घेतले आहेत, कारण शब्द दिला होता तो पाळणं आवश्यक होतं। आणि निलेशनं तिकडून येताना त्याने जे पुस्तक वाचले होते आपले किंवा ज्या नोट्स काढल्या होत्या त्या नोट्स सहित तो इकडे घेऊन आलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। ते एकदा दाखवतो, पुढे निलेश काही बोलल त्या सुद्धा तुम्ही ऐकून घ्या। हे मागच्या वर्षीचं 44,000 म्हणजे या वर्षीचं पोलीस भरती ग्रंथ आहे। आता तुम्ही म्हणाल याचा कलर असा का आहे, कारण हे जे जास्त पेजेस असल्यामुळे तुकडे पडायचे आणि हे आतमध्ये असंच आहे, फक्त बाहेरून ह्याला बाइंडिंग केलेली आहे जेणेकरून तुकडे पडणार नाहीत आणि त्याला वाचायला उपयोगी येईल। पैशाची अडचण असल्यामुळे हे 2 जणांनी एकच पुस्तक घेतलं होतं। ह्याचे जे पार्टनर आहेत त्या पार्टनरचं नाव सांगतो मी तुम्हाला, प्रथमेश दुर्गावले असे या ह्याच्या पार्टनरचं नाव होतं आणि एक आहे इथं निलेशने त्याचं नाव निल्या म्हणून ठेवलेलं आहे किंवा त्याच्या मित्राने त्याचं ठेवलंय। हा दररोज काय अभ्यास करायचं हे सुद्धा पुस्तकात आहे। ह्याच्यामध्ये दररोज 50 पानाचे 44,000 प्लसचे वाचायचे, मराठीचे 50 पानं वाचायचे, मग अजून एक दुसरं एक नोबेलचं पुस्तक आहे त्याचं काय वाचायचं, या सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत। आणि कशा पद्धतीनं हे पुस्तक आपल्याला जास्त दिवस जाईल जेणेकरून आपली बचत होईल पैशा पाण्याची, हे सुद्धा त्यानं केलेलं होतं। ज्या गोष्टी त्याला अजून ऍडिशनल वाटल्या ह्याच्यापेक्षा किंवा नवीन अपडेट झाल्या त्या सुद्धा त्यानं केल्या होत्या। सगळं येलो करून टाकलं होतं पुस्तक आणि जी ऍडिशन करणं आवश्यक होतं ती सगळी केलेली आहे। त्यासोबत जे क्लास असतील किंवा पुस्तक असतील त्याचे जे नोट्स होत्या त्याच्या नोट्स, अगदी त्याचा झालेला आत्ताचा क्वेश्चन पेपर, त्याची जी तुमची OMR शीटची तुमच्याकडची कॉपी असते ती कॉपी सुद्धा आणलेली आहे। आणि ज्या नोट्स काढायच्या होत्या त्यानं त्याच्या लेवलला नोट्स काढल्या होत्या आणि त्या नोट्सचा सुद्धा फायदा होत आहे। बघितलं का फोटो? हां, तुमचेच आहेत बघा। आणि ह्या सगळ्या नोट्स आहेत अगदी आत्ता ज्या इंडियन इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र असं त्याला विषयाचं नाव दिले, आतमध्ये ज्या गोष्टी आहेत आवश्यक आहेत त्या दिल्यात, पण निलेशनं पोलीस भरतीपेक्षा जास्त अभ्यास केलाय म्हणूनच त्याचा एवढा मोठा स्कोर आलाय, म्हणून तो तुमच्या मुंबई शहर पोलीसला सेकंड टॉपर आलेला आहे। आणि ह्या नोट्स नक्कीच काढल्या पाहिजेत। जो घटक तुम्हाला अवघड जातोय तो तरी तुम्ही व्यवस्थित अभ्यासला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजायला सोप्या जातील। आता ह्या मराठीच्या नोट्स आहेत, आता ह्या नोट्स काय सगळ्या तुम्हाला दाखवू शकत नाहीत, परंतु प्रत्येक विषयाला नोट्स आहेत, लिहिण्याची सतत सवय आहे, सुटसुटीत लिहिल्या आहेत, अगदी चांगल्या नोट्स काढल्यात। पोलीस भरतीचे विद्यार्थी एवढ्या चांगल्या नोट्स काढत नाहीत, परंतु त्यांना काढलेल्या आहेत। जिथं आवश्यक आहे तिथं अगदी प्रश्न उत्तर सुद्धा घेतलेले आहेत। या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। निलेश मात्र आधी OMR शीट आपल्या OMR शीटवर प्रश्नपत्रिका न सोडवता अशा पद्धतीनं सोडवायचा। थोडं जवळ घेऊन दाखवतो मित्रांनो, हे केल्याचा तोटा असतो हे जेव्हा निलेशच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं तो प्लॅन बदलला आणि तिथून पुढे मात्र तो व्यवस्थित OMR शीटवरच प्रश्नपत्रिका सोडवायला लागला। जेणेकरून काय व्हायचं त्याचं, तो असं सोडवताना ही प्रॅक्टिस वेगळी पडते आणि आपली गोल करण्याची प्रॅक्टिस वेगळी पडते। या सगळ्या गोष्टी आहेत। आता निलेशला सुद्धा तुमच्यासारखे अनेक संकट होते, आर्थिक संकट होते, कौटुंबिक संकट होते, त्याच्याबद्दल तो थोडा बोलन, अभ्यासाबद्दल बोलन आणि तुमच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी हे सुद्धा तो सांगेल, कारण आता स्पर्धा वाढत आहे। मी सांगण्यापेक्षा टॉपरच्या तोंडून ऐकलं की तुम्हाला अजून चांगलं वाटतं, म्हणून त्याच्या तोंडून सुद्धा ऐका। पहिली गोष्ट, निलेशचं खूप खूप अभिनंदन। निलेश कल्याणहून आपल्याकडे आला आणि आता तुम्हाला गायडन्स करणार आहे, भविष्यात सुद्धा करत राहील। तर निलेश सेकंड टॉपर आलाय। निलेशचा हा 3रा-4था अटेम्प्ट होता, कारण निलेशने ह्याच्या आधी इंडियन आर्मी केली होती, SSC GD केली होती, कुठेही यश आलं नाही, तिकडं अगदी वय संपलं। पण निलेश आता 24व्या वर्षी मुंबईला पोलीस झालेला आहे। तुमच्या समोर आहे, फोटो बघू शकताय किंवा निलेशचा सत्कार केलाय किंवा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बघू शकताय। निलेशचं तुम्हाला पुन्हा पुन्हा गायडन्स उपलब्ध होईल। आता निलेश आपल्यासोबत काही बोलण्याची सवय नाही, जशी तुम्हाला पण कॅमेऱ्यासमोर येण्याची सवय नाही तशी निलेशला पण नाही। जसे तुम्ही थोडे लाजत बुजत असता तसं तो पण लाजतोय, म्हणून थोडं प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण घेणार आहोत। निलेश आपले विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्या मनातल्या त्या सांगायच्यात की बाबा तुला एवढे 3-4 वर्ष लागले तर त्याचं कारण काय होतं, तू अपयशी का ठरलास, तर कॅमेऱ्याकडे बघून सांग, म्हणजे ते सवय होईल, हळूहळू तुला पण गरज लागणार आहे त्याची। हा
सुरुवातीला सर प्रॉपर गाईडन्स नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव होता. प्रॉपर कोणाचं स्ट्रॅटेजी यूज नाही केली. जसा अभ्यास भेटेल तसा भेटला. जे जे कोणी काही पुस्तक सजेस्ट केलं ते पुस्तक घेत गेलो. आज एक पेपर सोडवला, उद्या सोडवला तर नाही सोडवला वापस, अशा सगळ्या गोष्टी होत्या. हळूहळू करत गेलो, ग्राउंडला करत गेलो. सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली, इंडियन आर्मीची तयारी करत होतो GD साठी. कोविडच्या काळात वय संपल्यानंतर मग ग्राउंड तेव्हा इंडियन आर्मीसाठी रनिंगच होती फक्त. NCC सी सेट असल्यामुळे ह्याची तयारी केलीच नाही कधी लेखीची. सी सेट होतं, फक्त ग्राउंड क्लिअर करायचं आहे आणि आपल्याला भरती व्हायचं आहे, हाच एक मनात कन्सेप्ट होता. पण तिकडे काही झालं नाही, म्हणून ते ग्राउंडचा फायदा इकडे उचलण्याचा प्रयत्न केला. मग पोलीस भरतीला पहिली जेव्हा पोलीस भरती दिली, फक्त ग्राउंड 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 असंच केलं. लेखीवरती काहीच नाही. परिणामी मागच्या पोलीस भरतीमध्ये फक्त 60 मार्क पडले. मुंबईलाच होतो आणि तरी पण टोटल काहीतरी ग्राउंडला 40, इकडे 60 आणि NCचे 5, अशी 105 टोटल झाली. 117ची काहीतरी मेरिट लागली होती. त्यावेळी एक गोष्ट आपल्या निदर्शनात आली, म्हणजे माझ्या निदर्शनात आली, की जेवढं आपण फिजिकलला महत्त्व देतो तेवढंच लेखीला पण भर दिलं पाहिजे. जी चूक आपण यावेळेस केली ती त्यावेळेस नाही पुढच्या वेळेस नाही करता आली पाहिजे. दुसऱ्या दिवशीपासून वापस आम्ही सगळे लागलो. म्हणजे माझ्यासोबत जी माझी मित्र राहिली होती, ती अगदी प्रथमेश असो, भावेश असो, राज असो, आम्ही सगळे वापस एकजुटीने लागलो. आम्ही वेगवेगळी रूम केली. दिव्याला मी रूम केली आणि आमचा प्रॉपर हे चालू झाला. मग आम्ही यूट्यूबला एक असं नाही की फक्त सरांचेच लेक्चर बघितले, सर्वांचे लेक्चर वगैरे बघत गेलो. मग कोणाला ह्यांचं लेक्चर चांगलं वाटतं, कोणाला त्यांचं लेक्चर चांगलं वाटतं. मला सरांचं लेक्चर चांगलं वाटलं. मग मी सरांनी स्वप्न खाकीची बॅच होती, ती बॅच मला आवडली. तिची अगदी कमी दरामध्ये होती, म्हणजे 200 रुपयामध्ये होती ती बॅच. ती बॅच पण मी घेतली होती आणि त्याच्यामधले चालू घडामोडी ही कन्सेप्ट खूपच जास्त आवडली. म्हणजे पूर्ण बॅच चांगली होती, पण रिझनिंग, मॅथ्स हे माझं जरा पहिल्यापासून झालं होतं. मला माहीत होतं की आता बरं माझं झालं आहे रिझनिंग, मॅथ्स, तर मी त्याच्यावर जास्त टाईम वेस्ट नाही केला. पण जे प्रॉपर GK होतं, वापस चालू घडामोडी होती, हे विषय मी बघितले, रिपीट बघितले, मार्क करून घेतले, जे नोट्स काढल्या आणि त्याचा एक असा पूर्ण सेट बनवला. आणि जेव्हा परीक्षा आपली डिक्लेअर झाली की बाबा आता 1 महिन्यानी परीक्षा होणार आहे, आता 1.5 महिन्यानी परीक्षा होणार आहे, मी बाकी माझा काहीच नवीन अभ्यास नव्हता केला. मी जेवढं काढलंय, जेवढं ह्या 1-1.5 वर्षामध्ये काढलं होतं तेच फक्त रिवाईज करत गेलो. हा एक होता. आणि जर सरांचं म्हणजे वारंवार सरांचे व्हिडिओ बघत राहायचो मी. इंस्टाला शॉर्ट्स बघत राहायचो. कंटाळा आला की सगळेजण रील्स काढायचे, रील्स वगैरे बघायचे, पण मी सरांची इंस्टाला व्हिडिओ बघत राहायचो. सर काय ना काहीतरी नवीन अपडेट देत राहायचे, काय ना काही सांगत राहायचे. मग त्यावेळी त्यांनी मला एक OMR शीटचा सल्ला दिला होता. मला ती खूप घाण सवय होती की मी जे भेटेल त्याच्यावरती आपला सोडवायचो. कधी कधी पेपर अर्धा करायचा, 60 मार्काचा 70 मार्काचा. काय होतं, पेपर सोडवताना सुरुवातीला पेपर कधी कधी सोप्या टाईपचा येतो, म्हणजे सुरुवातीचे 25-30 प्रश्न सोपे असतात, नंतर हार्ड असतात. कधी कधी मॉडरेट लेवलचा पेपर असतो. सुरुवातीला हार्ड असतो, नंतर इझी असतो. मी जर कुठल्या पण अकॅडमीचा प्रश्नपत्रिका घेतली, ती सोडवायला घेतली आणि जर मला सुरुवातीलाच हार्ड क्वेश्चन आले तर मग माझं एकदम फ्रस्ट्रेट होऊन जायचो मी आणि मग तो पेपरच कंटिन्यू नाही करत. अशा खूप खराब सवय होत्या. ह्यांच्यावरती काम केलं, बघत गेलो, लक्ष दिलं आणि मेन यावेळेस ठरवलं की आपल्या ग्राउंडला पण मार्क नाही गेले पाहिजे. तसा प्रयत्न केला, दोन्ही साईडनी प्रयत्न केला. खरं तर टॉपर येईल असं कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला. भरतीला बसणं हीच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट होती. पण करत गेलो, सर्वांचा सहवास लाभला, सरांचं मार्गदर्शन लाभलं. जिथे राहिलो होतो दिव्याला, तिथे पण नरेश सरांचा पण सहवास लाभला आणि बऱ्याच गोष्टी. आता तुम्हाला माहित नसेल तर दिवा म्हणजे काय आहे. निलेश मूळचा आहे परभणी जिल्ह्यातला. परभणीमध्ये त्याचं पाथरीजवळ एक गाव आहे, तिथला आहे तो. पण वडीलच मुंबईला शिफ्ट झाले, तुमच्या कल्याणजवळ. तर तिथंच तो राहायला गेला आणि तिथंच ते शिफ्ट झाले. डोंबिवली, कल्याण इकडे घर बदलायला लागतात, भाड्याचे घरं असतात. तिथं वडिलाचा एक टेम्पो चालवायचा व्यवसाय आहे. आई एका कंपनीत होती, पण नंतर कंपनी काही कारणामुळे सुटली, त्याच्यामुळे घरकाम करूनच चाललं होतं. आणि निलेश इकडं अभ्यास करत असताना जेव्हा त्याची खूप पैशाची अडचण झाली, तेव्हा निलेशने एक पार्टनरशिपमध्ये मोबाईलचं रिपेअरिंगचं छोटंसं टपरी वाजा आपण म्हणू शकतो दुकान चालू केलं होतं. म्हणजे जॉब करत करत तो अभ्यासही करत होता आणि जॉब करत अभ्यास करून सुद्धा तो सेकंड टॉपर आला आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि निलेश, यावेळेस तुला मुख्य परीक्षेला किती मार्क आले, म्हणजे लेखी परीक्षेला? मला 91 मार्क आले. 91, म्हणजे मागच्या वेळेस ज्या विद्यार्थ्याला 60 मार्क होते, तो 60 वरून 91, म्हणजे 1.5 पट मार्क वाढलेत. लक्षात घ्या. जे विद्यार्थी नाराज होत आहेत त्यांनी समजून घ्या की बाबा तुम्ही सुद्धा 50 वरून 80-90 वर जाऊ शकता. 70 वरचे तुम्हीही 95-96 ला जाऊ शकता. जर निलेश 60 वरून 91 ला जातोय, म्हणजे 1.5 पटीपेक्षा जास्त.
तर तुम्ही सुद्धा समजून घ्या की स्कोअर हा टप्प्याटप्प्यानं वाढत असतोय. जसा तुम्ही अभ्यास कराल, जशी तुम्ही ताकद लावाल तसं होत असते. कोणीही जन्मतच 90-100 मार्क घेत नसते. हळूहळू एक एक शून्यापासून सुरुवात असते प्रत्येकाची. तशी त्याचीही सुरुवात होती. त्यालाही आर्मीत यश मिळालं नाही, SSC मध्ये मिळालं नाही, म्हणून त्याने इकडे डोकं लावलं, इकडेही मिळालं नाही. पण सेकंड टाइम मात्र त्यानं लावून धरल्यामुळं त्याला कुठेतरी योग्य गायडन्स मिळालं किंवा त्याची स्वतःची दिशा सापडली. त्याच्यामुळं तो आज सक्सेसफुल झाला आहे. आणि तुमचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला होतं की महाराष्ट्रात यंदाच्या पोलीस भरतीत सगळ्यात मोठं बक्षीस कोणतं आणि कोण जिंकणार, तर ते होतं iPhone 16. आणि iPhone 16 निलेशला मिळालेला आहे. तो तुम्हाला मिळावं, पुढच्या वर्षी सुद्धा आपण बक्षिसं ठेवणार आहोत. त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कारण तुम्ही अभ्यास केला की इतर अभ्यास करतात. इतर अभ्यास केला की बाकीच्यांनाही प्रोत्साहन मिळतं की बाबा काहीतरी केलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, दिवसेंदिवस एवढी स्पर्धा वाढत चाललेली आहे की आता जुन्या ज्या पॉलिसी होत्या 4-5 वर्षापूर्वी जे लोक सिलेक्ट झाले होते त्यांच्या नादी सुद्धा लागू नका, कारण ते आता आउटडेटेड झालेत. कोणतीही परीक्षा असू द्या, कारण आता स्पर्धाच एवढी तीव्र होत चालली आहे. आणि या तीव्र वाढणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मैदानी सुद्धा आणि लेखी सुद्धा केली पाहिजे. जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. आता निलेशच्या तोंडून आपण ऐकू की बाबा त्यानं मागच्या 6 महिन्यात लेखी परीक्षेच्या आधी किती दिवसाला क्वेश्चन पेपर सोडवले मला माहित नाही. मी हा प्रश्न त्याला पहिल्यांदा विचारतोय, कारण आम्ही आजच पहिल्यांदा भेटलोय. असं काही नाही ठरवून दिलंय काहीतरी, असं काही नाही. निलेश सांग, किती सरासरी प्रश्नपत्रिका दिवसाला सोडवायचं आणि कशा सोडवायचं? जेव्हा फक्त भरतीचे फॉर्म वगैरे आले होते, म्हणजे एकदम शांततेचा काळ होता, तेव्हा आमची दिवसाला एक प्रश्नपत्रिका ही फिक्स असायची. दिवसाला एक प्रश्नपत्रिका फिक्स. पण जेव्हा फॉर्म भरले, ग्राउंड झालं, त्याच्यानंतर आम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जरा बदललं. कधी कधी म्हणजे पहिले मग काय केले, 2018-19 पासून जे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अगदी 5, 16, 17 अशा, मग त्या एका दिवसाला 10-10 भले वाचून काढू एका वेळी, सोडवणं नाही झालं तरी चालेल, पण पहिले त्या सर्व क्वेश्चन पेपर्स आम्ही वाचून घेतल्या, सर्व वाचल्या. त्याच्यानंतर जे पण पेपर्स असायचे दिवसाला 1-2, जर जास्त अवघड पेपर वाटत असेल तर GK वाचलं, मराठी वाचलं, गणित आणि रिझनिंग सोडवलं. जे गणित माहिती मला येतं 100% येतं ते स्किप केलं. असं 1-2 हळूहळू जेव्हा पेपर जवळ आला तेव्हा दिवसाला अगदी 3-3, 4-4 पर्यंत प्रश्नपत्रिकेचा माझा टप्पा पोहोचला होता, पण 3 पेक्षा जास्त कधी गेलो नाही. लक्षात घ्या, 3 क्वेश्चन पेपर म्हणजे 300 प्रश्न. 300 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण. सोपं येतं त्याने ते स्किप केलं की बाबा पोलीस महासंचालक कोण आहेत हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो, तो दिला सोडून. पण बाकीचे जे आहेत ज्यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे, जे अनोळखी प्रश्न आहे, आता त्याचं त्यानं प्रश्नपत्रिका सोडवताना आपले पुस्तक वाचले असतील, इतर वाचले असतील, सराव पेपर पण सोडले असतील मला वाटतं अकॅडमीचे वेगवेगळ्या. काही अडचण नाही, कुठेही सोडवा. आमचं एकच म्हणणं आहे की अभ्यास करा, नाहीतर सोडून द्या. उगाच आई वडिलांना फसू नका. निलेश फसू शकला असता, अरे माझं दुकान आहे, माझं दुकान करून मला अभ्यास करता येत नाही, वडील म्हणजे वडिलांचं निलेशचं काय खूप चांगलं जमतं, अशातला भाग नव्हता आधीच्या काळी. पण आता निलेशचं आणि वडिलांचं खूप चांगलं जमतंय. आईचं आहे, म्हणजे मुंबईवाल्यांचं थोडंसं वातावरण वेगळं असतं घरचं, की त्यांना जॉब खूप सगळे उपलब्ध असतात आणि जॉब उपलब्ध असले की माणूस थोडं रिलॅक्स राहतो. पण आपल्याकडे बरेचसे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे जॉबला दुसरा ऑप्शनच नाही, शासकीय नोकरी किंवा मग शेती, तिसरं ऑप्शन काय एखादं छोटं मोठं दुकान, तसे मुंबईवाल्यांना खूप सगळे जॉब ऑप्शन उपलब्ध असतात. ते लक्षात घ्या. निलेशने ते सगळे बाजूला ठेवले आणि मला काहीतरी करून दाखवायचंय या जिद्दीनं निलेशनं 60 वरचा स्कोर 91 आणला. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्यात आम्ही असं म्हणत नाहीत किंवा फक्त आमचाच वाटा आहे, ह्याच्यात आमच्यासोबत इतर पब्लिकेशनचा सुद्धा छोटा छोटा वाटा असतो. कुठल्या तरी अकॅडमीचे त्यानं पेपर सोडवले असतात, आमच्यासोबत अजून कोणाचे तरी व्हिडिओ बघितलेले असतात. कोणाचेही बघा, तेच सांगतोय मी आधीपासून की कोणाचेही बघा, पण तुमची बुद्धी जागेवर ठेवून बघा. वेळ तुमचा वायाला जाणार नाही ह्याची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त सराव करा किंवा एकदाचा बंद करून टाकायचा, पण फसवायचं नाही. कारण तुम्ही नाही अभ्यास केल्याने आमचं ते घेतच राहणार आहे. तुम्ही आमचा फायदा कशाला करता? आमचा म्हणजे कुठल्याही पब्लिकेशनचा किंवा क्लासवाल्यांचा. करायचं तर जीव तोडून, नाही तर नाहीच. अजून पुढची गोष्ट अशी आहे की बाबा आता तू हा अभ्यास केलास, सगळ्यात महत्वाचं म्हणजे निलेश घरापासून किती किलोमीटर लांब राहायचं रूम घेऊन? 3-1 किलोमीटर. म्हणजे जिथं त्याचे आई वडील राहत आहेत तो त्या आई वडिलांच्या पासून लांब राहायचा. का माहिती का? कारण घरामध्ये किंवा घराजवळ अभ्यास होत नाही. आता मी स्वतः जेव्हा पुण्यातून ग्रॅज्युएशन करून गावाला गेलो, पाथर्डी नावाचा आमचा तालुका आहे, अहमदनगर म्हणजे आताचा अहिल्यानगर जिल्हा आहे, पण तिथं मी अभ्यास का करू शकलो? माझं घर होतं शेतात, शेतात घर होतं आणि घराला चिपटूनच शेती होती. मग त्या शेतामधून म्हणजे घरापासून 200 मीटर मी लांब जायचो, आंब्याच्या लिंबाच्या कशाच तरी झाडाखाली बसायचो आणि तिथं माझा अभ्यास होता. कारण माझ्या आसपास 200 मीटरच्या कक्षेत ना कोणी माणूस होता ना कोणी प्राणी होता.
म्हणजे जेव्हा शेती असायची, काहीतरी खुरपणी चालू आहे किंवा नांगरणी चालू आहे, त्या काळातच माणसं असायची. इतर वेळी फक्त मी एकटाच असायचो 4-5 एकरमध्ये. एवढी शांतता असायची ती कदाचित सगळ्यांना मिळत नाही. परंतु तुमचा अभ्यास हा घरात बसून होत नाही. त्याचं कारण असं आहे की कोणीतरी तुमचीच आई असते, तिचं काहीतरी किचनचं वाचते, वडील आलेत काहीतरी, आण बाबा मला हे घेऊन ये, नाही थोडं किराणा दुकानातून सामान घेऊन ये. अशा वेळेस तुमचा टाइमपास होतो, ही गोष्ट सत्य आहे. जे खेडेगावातले आहेत त्यांना एक ऑप्शन आहे की जवळ शेतं असतात, तुम्ही शेतात जाऊन अगदी निवांत बसू शकतात. जे तालुक्याच्या ठिकाणीच आधीच राहतात त्यांना बाबांनो तुमचे घरचे आधीपासून तुमच्यासाठी पैसे घालवत आहेत, तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. त्यांना कुठेतरी आता तुमच्या पैशावर जगू द्या. उतरत्या वयामध्ये त्यांना कुठेतरी फायदा झाला पाहिजे अशी काळजी घ्या. आणि तुमचंही स्वतःचं आयुष्य बघा. आता 8व्या वेतन आयोगानुसार जेव्हा 8वा वेतन आयोग लागू होईल तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल पोस्टला पहिला पगार 60,000 रुपये असणार. मग आता 60,000 रुपये फक्त पगार आहे, बाकीचं वरचं ते तुमच्यावर डिपेंड आहे काय करायचं काय नाही ते. आमचं एवढंच काम आहे तुम्हाला सांगणं की बाबा करायचं तर मन लावून, नाही तर नाही. पुढची गोष्ट अशी आहे की बाबा तुला ज्या अडचणी आल्यात त्या अडचणी म्हणजे तू काय काय चुका केल्या मागच्या 4-5 वर्ष तुला लागलेत समजा की बाबा मी ही चूक केली, मी उगाच आर्मीच्या नादी लागलोय, किंवा मला मैदानीमध्ये मी XYZ गोळी घेतली, प्री वर्कआउट घेतलं, अजून काय काय असं वाटलं की अरे मी ही चूक केली आणि इथून मी ग्राउंडला बाहेर पडलो किंवा इथून लेखीला बाहेर पडलो. चूक अशी केली की सर एखादी गोष्ट नाही होते ना तिला जास्त खेचलं पण नाही पाहिजे. आता मी भरतीला आर्मी भरती जेव्हा तयारी करत होतो तेव्हाच माझी रनिंग कमी होती म्हणून मी आर्मी भरतीला क्वालिफाय नाही झालो. सेकंड टाइम वापस एकदा प्रिपरेशन केलं, वापस रनिंग कमी होती तरी पण नाही झालो. मग ही गोष्ट माझ्या लक्षात यायला पाहिजे होती की बाबा आपला हा एक 1600 हा जो इव्हेंट आहे तो एव्हरेज आहे, जास्त खराबही नाही जास्त चांगलाही नाही आहे. उगाच मी काही महिने किंवा 1 वर्ष असं की नाही मला 1600 आउट ऑफ करायचं, नाही मला 1600 आउट ऑफ करायचं. एक असते ना ग्राउंडमध्ये ज्याचं 1600 आउट ऑफ असतं, त्याची जरा एक वेगळी इमेज असते, जरा वेगळी हवा असते. तर त्या हिशोबाने 1600 मीटर किंग वाले फक्त किंग होऊन चालत नाही, वयालाही तुम्ही किंग पाहिजेत, 100लाही तुम्ही किंग पाहिजे आणि त्यासोबत लेखीला किंग पाहिजेत. नाही तर नुसते 1600 मीटर किंग आणि नुसतंच पळायचं उगच हे चालणार नाही. तर मग तुम्ही कमीत कमी मग ऍथलेटिक्स मध्ये गेलं पाहिजे, तिकडे कुठेतरी चॅम्पियन झालं पाहिजे. आता जे निलेशने सांगितलं तेच माझ्याबद्दल आहे. माझी जेव्हा PSI ची फिजिकल होती आम्हाला असायचे 50 मार्क हे 800 मीटर धावण्याला आणि 50 मार्कमध्ये गोळाफेक, लांब उडी आणि पुलअप्स असायचे. आता पुलअप्स बंद झालेत. तर हे 3 इव्हेंट असायचे 50 मार्कांना आणि 50 मार्काला फक्त एकच इव्हेंट असायचा तो म्हणजे 800 मीटर. मला 800 मीटर कधीही निघत नव्हतं. मला माहित होतं की 800 मीटरला मला 31च्या आसपास मार्क पडतात. ते शेवटच्या दिवशी पडले, पोट दुखलं प्रचंड, पण मला तेवढेच मार्क पडले. इकडं मात्र मी आधीपासून ते हातात ठेवलं होतं की नाही मला इकडं 50 पैकी 50च घ्यायचेत आणि मी 50 पैकी 49 घेतले. दोन्हीची बेरीज 80 झाली, जिथं की मी सेफ झोन मध्ये होतो आणि इंटरव्ह्यूला मी बोलायला खूप चांगला होतो, खूप चांगला अभ्यास होता आणि जेन्युइन बोलायचो मी. त्याच्यामुळे मला आधीच मॉक इंटरव्ह्यूला सांगितलं लोकांनी की बाबा तुला इंटरव्ह्यूला मार्क द्यावे लागतील कारण तू तसा वाटतोस. तू लोकांना तेव्हाची गोष्ट सांगतोय, आता त्याला खूप 7-8 वर्ष झालेत, किंवा तू पोलीस जो वाटायला पाहिजे एखादा पोलीस अधिकारी तशी तुझी इमेज आहे म्हणून तुला त्यांना मार्क द्यावे लागतील. आणि तेव्हा सुद्धा अख्ख्या महाराष्ट्र राज्यात माझ्या पुढे एक मुलगा होता, 28 मार्क होते, त्याला 40 पैकी आमच्या बॅचला सगळ्यात कमी मार्क्स दिले होते आणि मला 26 होते. 27 वाला सुद्धा कोणीच नव्हता. सगळ्यात म्हणजे सेकंड हा जसा सेकंड टॉपर आला तसं मी इंटरव्ह्यूला थोडक्यात सेकंड टॉपर होतो आणि टोटल फक्त 260 जागा होत्या. महाराष्ट्रात माझी 67वी रँक होती पहिल्या अटेम्प्टला. माझ्या बॅचचा सगळ्यात कमी वयाचा मी होतो. मला हे सांगायचं नाही, मला काय सांगायचं की त्यानं काय सांगितलं की बाबा त्याला 1600 मीटर झेपत नव्हतं, त्यानं ते स्किप केलं की बाबा जास्तीत जास्त घेऊ पण लईत आणायचं नाही. 1600 मीटरचा किंग होऊ शकत नाहीत ना, मग कशाला व्हायचं. तसंच मला 800 मीटर निघत नव्हतं. मी 800 मीटर कधीही आउट ऑफ निघणार नव्हतं, काढलं पण नाही, कारण ते काढायला जावं तर बाकीचा अभ्यास मागं पडतोय. माझ्या मागं नुसतं पळायचं नव्हतं, माझ्या मागे राज्यसेवा होती, राज्यसेवेचे इंटरव्ह्यू होते. मग राज्यसेवा करू की PSIचं करू, मग 800 मीटर की गोळाफेक, कारण गोळाफेकही तेवढाच महत्वाचा आहे. ठीक आहे, असा विषय आहे. योगायोगानं चालू ह्याच्यामध्येच निलेशचा फोन वाजलाय, नवीन फोन घेतलाय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे iPhone 16 आहे. आता जे पुढच्या वेळेस भरती होणार आहेत त्यांना आपण iPhone 17 देऊ, आधीच सांगून ठेवतो. तुम्ही फक्त अभ्यास करा आणि अभ्यास केला तरच तुम्हाला फायदा होणार आहे. आता जे आपले विद्यार्थी आहेत ज्यांनी 4-5 वर्ष घासलेत त्यांना तुझ्या पद्धतीनं एक सल्ला सांग की बाबा हे चुकू नका आणि हे करा, कारण त्यांच्याकडून त्या चुका होतात. म्हणजे अनेकदा आम्ही सांगतोय की बाबांनो ते मित्र नातेवाईक जे तुमचा टाइमपास करतात ते सोडून द्या, पण ह्यांच्या ज्यांना सुटत नाहीत ह्यांना वाटतं नाही आयुष्यात मित्र खूप महत्वाचे आहेत. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
अरे पण बाबा तो मित्र जर तुमचा टाइमपास करत असेल तर तो तुमच्या आयुष्याला आग लावतो त्याचं काय? त्यापेक्षा मित्राच्या नावावर 4-5 एकर, पण मित्र आयुष्यात लांबून लांबून. एकदा तुमचा अभ्यास होऊ द्या, मित्राचं सिलेक्शन होऊ द्या, सोबत ट्रेनिंगला जायचं, एका दिवशी लग्न करायचे, एकाच माणसाच्या 2 मुली करायच्या, सख्या बहिणी किंवा जुळ्या बहिणी, तुम्हाला काय वाटेल ते करा. म्हणजे असं काहीतरी प्लॅन ठेवा. आत्ताच टाइमपास करण्यापेक्षा नंतर आपल्याकडे आयुष्य पडले अजून एन्जॉय करायला, टाइमपास करायला. आठवड्यातून तुम्ही 2-4 तास घालवताय, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही जर दिवसातून 6 तास फक्त गप्पा आणि गप्पाच करताय तर तुमचं काहीही होणार नाही. तुम्ही स्वतःला फसवत आहात, मित्रालाही फसवत आहात आणि दोघांच्या घरच्यांनाही फसवत आहात. आता ह्यांना सांग की बाबा तुम्ही 4-5 वर्ष लागू नये म्हणून काय केलं पाहिजे, काय चुका केल्या नाही पाहिजेत आणि काय केलं पाहिजे, दोन्ही गोष्टी. सर आता सध्या ते एवढं सांगाल, आता नुकतीच मुंबईची एवढी महाराष्ट्र भरती होऊन गेली आहे, सध्या शांततेचा काळ आहे. तर एक वाक्य आहे ते मला नेहमी प्रोत्साहन देत राहतं की शांततेच्या काळामध्ये घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. तर असा तुमचा हा शांततेचा काळ आहे. ह्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचा कोणता विषय अवघड आहे, कोणता विषय तुम्हाला वीक वाटतो, ग्राउंड कमी आहे तर ग्राउंड जो तुम्हाला आता स्वतःचं स्वतः ॲनालायसिस करा, त्या विषयाला चालू करा. आत्तापासून हे करा की हे नाही की ठीक आहे भरती लागेल तेव्हा करतो असं नाही. कंटिन्युटी राहू द्या, एकदम प्रॉपर राहू द्या. तुम्ही करत राहा, आज नाही उद्या नाही होईलच. आणि दुसरी गोष्ट, असे काही गणिताचे टॉपिक होते, असे काही रिझनिंगचे टॉपिक होते, असं नाही की मला 4च्या 4 माझे सब्जेक्ट एकदम चांगले होते किंवा मला हे, मी एकदम एव्हरेज मुलगा होतो. जे मला ओळखतात, जे मला चांगले ओळखतात त्यांना खरंच वाटत असेल मला, मी स्वतः स्वप्नात विचार नव्हता केला की मला इथे उभा राहायचा वेळ भेटेल, मला सरांशी भेटायचं हे होटेल. सरांचा मला शनिवारी फोन आला. जेव्हा शनिवारी मीच ते पण सांगतो सर की काय काय केलं पाहिजे काय नाही, माझ्या परीने मला जे वाटतं. पण एवढं एक मला सांगायचं होतं की शनिवारी या महाराष्ट्र टीमच्या अकॅडमीने मला कॉन्टॅक्ट केला. शनिवारी जेव्हा मी माझ्या सगळं मित्रमंडळाला सांगितलं की अरे मला सरांचा असा फोन आला होता सर, 90% मुलं म्हणली की नाही तुला आता ते तिकडे बोलून घेणार, तुझ्याकडनं प्रमोशन करायला लावणार, तुझ्याकडनं हे करणार, हे कर ते कर. पण जेन्युइनली मी सांगतो, मी सकाळी 10-10:30 वाजता इथे ऑफिसमध्ये आलो आहे. कुठल्याही स्टाफने मला किंवा सरांनी मला कुठल्याच प्रकारचे नाही, त्यांनी फक्त आणि फक्त माझ्यासोबत पूर्ण टाईम स्पेंड केला. आम्ही बाहेर जेवायला गेलो, आम्ही बोललो, त्यांनी मला पुढे डिपार्टमेंटल PSIसाठी प्रोत्साहन दिलं. मी विचार करत होतो या एका खड्ड्यातून निघालोय, आता बस आपली ड्युटी, आपण बस संपला इथला आपला कारभार, असा माझी थिंकिंग होती. पण आज इथं आल्यानंतर माझी मेंटॅलिटी पूर्ण चेंज झाली आहे. माझी पुढची कॅपॅसिटी असो किंवा नसो, मी सरांनी माझा विश्वास दाखवला, त्याबद्दल मी डिपार्टमेंट PSIची नक्की तयारी करणार. आणि भविष्यात सर जर झालंच तर मी वापस डिपार्टमेंट PSI झाल्यावरती वापस इथंच तुम्हाला मी स्वतःहून भेटायला येणार. आणि यावेळेस तुम्ही मला iPhone 16 दिला आहे सर, पण हा माझा शब्द आहे ऑन कॅमेरा. जर मी डिपार्टमेंट PSIमध्ये जर 3 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी किंवा कधी झालो तर माझ्याकडनं सरांना ती भेट राहील. आणि असं ठीक आहे, निलेशची भेटायला अजून पुष्कळ वेळ आहे. आता निलेशने सांगितलंय पण ते सांगायचे राहिले त्यांना की बाबा काय 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 चुका नाही केलं पाहिजे ते मी सांगतो सर. की म्हणजे मी काय केलं होतं की ग्राउंडच्या वेळेस ग्राउंड आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, हे नाही ग्राउंड केलंय मग अभ्यासाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. सकाळचं जे आपलं शेड्यूल असतं ते शेड्यूल फिक्स, ग्राउंडला जायचंय. एखाद्या वेळेस इंजुरी आली आहे, नाही पळू वाटत आहे, नाही रनिंग करू वाटत आहे, पण ग्राउंडला जाणं कन्सिस्टन्सी जायचं प्रॉपर. तुम्हाला वाटते आज माझी रनिंग नाही होते, आज मला बॉडी पेन करते, थोडी इंजुरी चालू आहे, बॉडी वीक वाटते, जास्त मसल्स वगैरे ताणायच्या नाही, ठीक आहे आपलं चाललं, गेला ग्राउंडला थोडे 1-2 फेरफटका मारल्या बस चालेल. ती रुटीन तुटू नाही द्यायची. वापस आलं, मेन जे ग्राउंडवरती आपण मेहनत करतो त्याला खूप इम्पॉर्टंट आहे आपला डाएट चांगला ठेवायचा, चांगलं प्रोटीन्स जास्तीत जास्त, नाही तर चणे आपले प्रोटीन्स म्हणजे प्रोटीन पावडर घेतली पाहिजे का? प्रोटीन पावडर असं बिलकुल हे सजेस्ट नाही करणार की तुम्ही प्रोटीन पावडर घ्यायलाच पाहिजे. पण एखादा मुलगा 1 वर्ष झालं भरती करतोय, ग्राउंडला नाही बसला, 2 वर्ष भरती करतोय, झालं ग्राउंडला बसला नाही, मग त्याने अशा वेळी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा त्याला सपोर्ट घेतला पाहिजे. नॅचरली घेतला तर आधी बेस्ट. नॅचरली म्हणजे अंडी झालं, जर तो नॉनव्हेज असेल तर अंडी झालं, मासे झालं, आणि जो व्हेज असेल तर पनीर झालं, सोयाबीन झालं. अशा गोष्टी गुगल केलं तर 100 गोष्टी भेटतात तुमच्या बॉडीज काय, जर ज्याला करायचं. कधी घेतलं का प्री वर्कआउट किंवा असं काय? हो सर, हो मी पण घेतलं प्री वर्कआउट. पण एक वेळ नंतर असं आलं ना की कंटिन्यू ते ह्याला जमलं नाही. की ह्या महिन्यात आमचं कसं व्हायचं, आता भरती लागणार आहे, आता चालू केलं पाहिजे, आता भरती लागणार आहे. मग ती अशी एक मार्केटमध्ये हे उठायची ना सर की पुढच्या महिन्यामध्ये 100% तुमचं ग्राउंड होणार, नाही पुढच्या महिन्यात 15 तारखेला चालू होणार. मग असा विचार केल्यानंतर आम्हीच आमचा विचार करायचो, नाही आता काय करूया, काहीतरी घेऊया, असं कुठला प्रोटीन घेऊया.
मग कुठलं पण असं नॉलेज नाही काय नाही, पण कुठला तरी एक प्रोटीन मित्रांनी घेतला म्हणून हां ठीक आहे बरं दे, आणि तसं घेतलं. पण नंतर समजलं की हे काय जास्त वेळ इफेक्ट करत नाही आपल्या बॉडीवरती. आपले पैसे चाललेत, तेच पैसे नॅचरली वेमध्ये लावले, चांगलं प्रोटीन घेतलं, अंडी वगैरे घेतले, डाएट नीट ठेवला, कार्ब्स कसे भेटतील ते बघितलं, आणि मेन म्हणजे ग्राउंड झालं, डाएट झाला, त्याच्यानंतर थोडीशी झोप. काही काही मित्र होते माझे की ग्राउंड झालं म्हणजे भरती लागल्या आता तो माहिती आहे 2 महिन्यात ग्राउंड आहे, की ग्राउंड झालं, आपला डाएट घेतलं की लगेच अभ्यासाला लागली एकदम. मग एवढं नाही, आपल्या बॉडीला रेस्ट पण तेवढाच महत्त्वाचा आहे. पूर्ण तुमची झोप नसेल झाली तर तुमचा अभ्यासात मन नाही लागणार. आरामात रिलॅक्स होऊन, म्हणजे खूप जणांनी सजेस्ट केलं रात्री अभ्यास नको करू, दिवसा अभ्यास कर, आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल, आपल्याला जे ठीक वाटेल, रात्री रात्री, कधी रात्री नव्हतं वाटत सकाळी, सकाळी ते सकाळी, जेव्हा अभ्यासाला वाटेल तेव्हा अभ्यासाला वाटेल. ग्राउंड कंटिन्यू ठेवलं, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, बस ग्राउंड करत गेलो, चांगलं केलं. आणि प्रोटीन्स वगैरे घेतले, चांगला अभ्यासाचा शेड्यूल फिक्स ठेवला. जे मराठी वीक सब्जेक्ट होते, मला वाटलं की हे येतच नाही मला, ते मग मी शेवटपर्यंत बघितलंच नाही. मी संधी मराठीतला असा टॉपिक आहे की मला आत्ता सरांनी विचारलं तरी माझी इज्जत जाईल असा प्रश्न. एकदम साधेतला, जो 3 महिने तयारी करत असेल ना सर, त्याला तुम्ही विचारलं ना, मग त्या 20-25 संध्या लिहून काढल्या आणि त्या डायरेक्ट पाठच केल्या. कशात असतात त्या ह्याच्यात, असे काय काय गणिताचे असे काय काय प्रश्न जे असे टॉपिक प्रत्येकाच्या आयुष्यात हां. असतात. जसं यानं सांगितलं संधी, मला मराठीत संधीची अडचण आली नाही, पण मला ते वृत्तन अलंकार कळायचेच नाही. काही करा, किती डोकं आपटा, वृत्तन अलंकार कळायचेच नाही. त्या आम्हाला सीसॅट असायची एमपीएससीला. सीसॅट म्हणजे उत्तराचे प्रश्न आणि बुद्धिमत्ता असायची. तर त्या बुद्धिमत्तेसोबत नंतर त्यांनी गणित चालू केलं. गणित आमच्या डोक्यावरून जायचं. त्याचं कारण असं होतं की मागच्या काही वर्षात एमपीएससीला नव्हतं. त्याच्यानंतर माझं जे ग्रॅज्युएशन झालं बॅचलर ऑफ फार्मसी, तिथं कधीच नव्हतं. आणि 11वी-12वीला मला मॅथ नव्हतं, मला पीसीबी होतं, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. त्याच्यामुळं काय झालं की माझं ते मागं पडलं, गणित मागं पडलं. गणितात मुळात मी चांगला होतो. आजही एखादा घटक वाचला तर त्याला काही खूप वेळ लागत नाही. पण असे प्रत्येकाचे काही ना काही वीक पॉईंट असतात, ते तुम्ही शोधा, त्याच्यावर काम करा. एकदम सगळं ताकदच लावायची असे नाही, पण आता सध्या शांततेच काळ आहे, तुम्ही त्या घटकावर फोकस करू शकता. एक दुपारच्या झोपेचा विषय निघाला. मी तुम्हाला ती आठवणीने सांगेल की मी जेव्हा अभ्यास करत होतो गावाकडं,